नमस्कार मंडळी, स्वागत आहे. चला तर ऑक्टोबर महिन्याच्या निमित्ताने आपण जलतत्वाच्या राशींकरता आकाशिकमधनं काय मार्गदर्शन येत आहे ते बघूया. चला बघूया. तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता मंडळी, आणि कार्ड आहे मंडळी, तुम्ही ह्या चित्रात बघू शकता. हा माणूस मस्त डोंगरावर कसा उभा आहे. तर कुठेतरी तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे जलतत्वाच्या लोकांकरता, की कुठेतरी ना, एक तर तुम्ही खूप भावनिक असता. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टींमध्ये तुम्ही ठाम राहायचा प्रयत्न तर करता, पण तुमच्या भावनांमुळे थोडं कमी पडत असाल किंवा पडता. हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल असं मी म्हणणार नाही, पण या चित्रात तुम्ही बघू शकता की हा माणूस किती ठामपणे तिथे डोंगरावर एकटा उभा आहे. तर मंडळी, हे सांगेन त्या बाबतीत स्वतःवरती काम करा, ठाम राहायला शिका. मग हे तुमच्या जीवनाच्या कुठल्याही क्षेत्राबाबतीत असू शकतं. एकच क्षेत्र आहे असं नाही आहे. तुमचं एक जे साधारण तुमचं जे आयुष्य चाललं आहे त्याच्या बाबतीत असू शकतं, तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन असू शकतं, प्रेमी जीवनाला घेऊन असू शकतं, तुमची तब्येत वगैरे जी आहे ना त्यालाही घेऊन हे असू शकतं, की काही बाबतीत, काही निर्णयांबाबतीत तुम्हाला ठाम व्हायची गरज आहे. आणि त्यामध्ये तुमच्या ज्या भावना आहेत ना त्या अजिबात मध्ये आणू देऊ नका. काही बाबतीत तुम्हाला व्यावहारिक राहायची गरज आहे. प्रॅक्टिकल राहा, थोडं लॉजिकल राहा, थोडं ह्याच्याने विचार करा, प्रॅक्टिकल राहा. बघा, नक्कीच फरक पडेल. कारण नक्कीच तुम्ही हा कार्ड पाहता मला असं वाटतं आहे की काहींसाठी की गतजन्मात तुम्ही असेच होता. ती गोष्ट आता थोडी मिसिंग आहे असं दिसतं आहे. त्यामुळे थोडी गडबड होत आहे. काही जणं त्यांना त्या ज्या वेळेससुद्धा मला वाटतं हा तुमच्यासाठी गतजन्मात पण हा तुमच्यासाठी धडा होता की तुम्हाला काही बाबतीत, गोष्टींबाबतीत ठाम व्हायलाच पाहिजे, स्वतःवर त्याकरता काम करायला पाहिजे. पण तेव्हासुद्धा ती गोष्ट तुम्ही केली नव्हती. आता परत काही घटना अशा तुमच्या बाबतीत घडत आहेत की ज्यामुळे तुम्ही अजूनही थोडं ठाम राहायला मागे पुढे तुमचं होत आहे. तर तुम्हाला तेच शिकायचं आहे मंडळी. हाच तुमचा धडा आहे, हेच दिसून येत आहे. धन्यवाद.